नमस्कार. दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ नांदेड येथे महाराजाधिराज राजराजेश्वर अजिंक्य योद्धा चक्रवर्ती महाराज यशवंतराव होळकर यांची 248वी जयंती साजरी करण्यात आली. या जयंती कार्यक्रमासाठी संभाजीराव धुळगंडे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद नांदेड, तसेच पांडुरंगरावजी काकडे साहेब धनगर समाज महासंघाचे कोषाध्यक्ष, माजी सभापती महानगरपालिका नांदेड, तसेच बबनरावजी वाघमारे माजी सभापती पंचायत समिती नांदेड, माचनवार सर, चिटकुलवार सर, ज्येष्ठ समाजसेवक गोविंदराव शुरनर साहेब, प्राध्यापक मुरारी कुंभारगावे, गोविंदराव गोरे सर, किसनराव टेकाळे सर, सौ मंगलताई साखरे, भास्कर तळणे, चंद्रकांत रोडे सर, केशवराव रोडे सर, बामणे सर, आनंदा तडकले, सोपान देवकते, खोंडे सर व इतर अनेक जण उपस्थित होते. आज खऱ्या अर्थानं होळकरशाहीमधील एक चमकता तारा यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. 1723मध्ये होळकरशाहीचे बीजारोपण खऱ्या अर्थानं इंदोरमध्ये मल्हारराव होळकरांच्या हाताने झाले. त्यानंतर अनेक विजयाची पताका आटकेपार लावणारे हे होळकरशाहीमधील रत्न म्हणजे यशवंतराव होळकर त्याच घराण्यातील होते. 3 डिसेंबर 1776 रोजी यशवंतराव होळकरांचा जन्म झाला. त्यानंतर खऱ्या अर्थानं मल्हारराव होळकर पाठीमागे त्यांचा मुख्य मार्गदर्शक नव्हते, अहिल्यादेवी होळकर नव्हत्या, त्यांचे पिता श्री तुकोजीराव होळकर सुद्धा नव्हते. परंतु पेशव्यांच्या विरोधामध्ये त्यांनी अनेक बंड पुकारले. केवळ 350 रुपये आणि काळी लंगडी घोडी घेऊन जेजुरीहून पेशव्यांच्या विरोधामध्ये निघालेले योद्धे त्यांनी एक स्वतःचं राज्य निर्माण करण्याचा संकल्प केला आणि अवघ्या काही दिवसामध्ये 18 लढाया इंग्रजांच्या विरुद्ध लढण्याचं मोठं काम राजश्री यशवंतराव होळकरांनी केलेलं आहे. म्हणून राजाधिराज चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर म्हणून ओळखलं जाते. या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जे राज्याभिषेक करणारे पहिले महायोद्धा जर कोण असतील तर महाराजा यशवंतराव होळकरांचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं आणि वैदिक पद्धतीनं स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि स्वतःचं राज्य हे निरंतर ठेवण्याची त्यांची भूमिका होती. आणि हे सगळ्या हिंदुस्थानमध्ये त्यांनी जे इंग्रजांच्या विरोधात पुकारलेलं हे बंड जे आहे हे हिंदुस्थानला एक स्वतंत्र पताका गाजवण्याचं ते महत्त्वाचं कार्य होतं. परंतु त्यांना मिळावी अशी साथ हिंदुस्थानमधून मिळाली नसल्यामुळे हे हिंदुस्थानमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपामध्ये ज्यावेळेस इंग्रज येऊन स्थापित झाले आणि ते राज्यकर्ते बनले. परंतु हे जे स्वप्न पूर्ण करण्याचं काम खऱ्या अर्थानं होळकरांपासून सुरुवात झालेलं असं आपल्याला म्हणता येते. राम सुरनर. मी यशवंतराव होळकर एक पुस्तकही लिहिलेलं आहे. 3 डिसेंबर 1776ला त्यांचा जन्म झाला. ते त्यांचे वडील तुकोजी होळकर हे होळकर घराण्यातील दुसरे राज्य, मल्हारराव होळकर, त्यांच्यानंतर मालेराव होळकर, अहिल्याबाई होळकर, नंतर चौथे राज्य जे असतील ते तुकोजी होळकर. आणि तुकोजी होळकरांनंतर वारसदार म्हणून राज्यावर बसण्यासाठी अंदाज थोडंसं पेशव्यांनी भांडणं लावल्यामुळे आणि त्यांच्यावर शिंदेंनी हल्ला केल्यामुळे मल्हारराव नावाचा पुत्र मारला गेला. विठोजी आणि यशवंतराव तिथून पळाले आणि यशवंतरावनी स्वतःच्या बळावर इंदोरची सत्ता ताब्यात घेतली आणि त्यांनी सार्वभौम राज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी इंग्रजाशी 18 वेळेस लढा देऊन जिंकले. आज त्यांनी जे राज्य निर्माण केलं ते आद्य क्रांतिकारक आहेत. इंग्रजाच्या विरोधात लढणारे ते एक राष्ट्रपुरुष आहेत. पण दुर्दैवाने या देशामध्ये त्यांचं नाव आज 75 वर्षांतर उल्लेख केला जातो. कारण त्या महापुरुष राष्ट्रपुरुष म्हणून त्यांनी सरकारनं, केंद्र सरकारने हे करायला पाहिजे होतं. पण दुजाभाव त्या देशामध्ये असल्यामुळे यशवंतराव होळकर हे शूर योद्धा आद्य क्रांतिकारक आहेत. पहिला क्रांतिकारक इंग्रजांवर लढणारा असो कोणी असेल तो यशवंतराव होळकर आहे.
आणि तो राष्ट्रपुरुष हा निर्माण झाला पाहिजे आणि घराघरात यशवंतराव होळकरांचा क्रांतिकारक इतिहास गेला पाहिजे. ह्यासाठी त्यांची जयंती आम्ही नांदेड जिल्ह्यात सुरू केलेली आहे. यशवंतराव होळकरांचं पुस्तक लिहिलं पहिलं, त्यांची जन्मतारीख शोधून काढणारा मी गोविंदराव सुरनर आहे आणि वाघगाव त्यांचं जन्मगाव शोधून काढलेलं आहे. एवढंच नाही तर त्यांचं समाधीस्थळ जे आहे भानपुऱ्याला ती 220 शताब्दी वर्ष म्हणून पुण्यतिथीचा कार्यक्रम भानपुरा येथे महादेव जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली मी घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम गावागावात आद्य क्रांतिकाराचा जावं आणि नवीन पिढीला त्याची प्रेरणा मिळावी. ही लोकशाही वाचण्यासाठी नवीन पिढी आता पुढे यावी. शिवाजी महाराजाचं आणि यशवंतराव महाराजांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवीन पिढीला प्रेरणा देण्यासाठी हे प्रोग्राम आम्ही जयंतीचा आखलेला आहे. हे गावा पातळीपर्यंत न्यावं ही सर्वांना मी संदेश देतो आणि विनंती करतो आणि माझे 2 शब्द पंचतो. जय भारत. साखरे आणि आमचा समाज धनगर समाज आमचा, पण आमच्या समाजाला यशवंतराव होळकर हे कोण आहेत हे नेमकं माहीत नव्हतं आणि आम्हाला खूप आता आनंद वाटते की कारण सर्वांना आता घराघरामध्ये माहिती झालं पाहिजे. आमचा इतिहास म्हणजे आमच्या अहिल्याबाई होळकरांचाच इतिहास माहीत होता, पण यांचा यशवंतराव होळकरांचा इतिहास माहीत नव्हता आणि आम्हाला आमच्या घरामध्ये सर्वांना माहीत झालं, कुटुंबाला आमच्या धनगर समाजाच्या यशवंतराव नाईक होळकरांची आज जयंती आहे. त्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देते.